तर मशिदीतील स्फोटामुळे अर्धा मसला या गावामधील यात्रा होऊ शकली नाही। अर्धा मसला या गावात काल संदलचा कार्यक्रम होता। आज गुढीपाडव्यानिमित्त यात्रा होती, मात्र मध्यरात्री मशिदीत स्फोट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि आज सकाळपासून या यात्रेला सुरुवात होणार होती। मात्र गावातील परिस्थिती पाहता यात्रेला खंड पडल्याचं पाहायला मिळालं। याच गावामध्ये संदलचा कार्यक्रम होता आणि दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त यात्रा होता आणि उद्या जे आहे ते कुस्त्याचा प्रोग्राम आहे। मी सध्या या पाळण्यामध्ये बसलेला आहे, आकाशी पाळणा आहे। जर बघितलं गेलं तर आज सकाळपासूनच सगळ्यात मोठी गर्दी या गावात व्हायची। पंचक्रोशीतले लोक जे आहेत या गावात यायचे। मात्र जर बघितलं तर मी एकटा या आकाशी पाळण्यात आहे। बाजूला जे बघितलं तर इथं पाय ठेवायला जागा राहायची नाही। मात्र जर स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते। इकडे लहान बालके आहेत। खरं तर बाहेरून जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत या ठिकाणी येतात आणि अशा पद्धतीने बालकांना खेळण्याचं साहित्य पुरवतात आणि यातून जे काही करमणूक कर म्हणून आहे ते वसूल करतात। इथे येणारे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनी सुद्धा तिकीट आता जे आहे ते नाकारलेलं आहे। इथे जे येणारे लहान मुलं होते, जे भक्तगण होते, त्यांनी सुद्धा या गावाकडे येण्याचं टाळलं। कॅमेरा पर्सन संतोष सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, अर्ध मसला, गेवराई, बीड।